महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी फक्त आपल्या बेधडक मी मराठी न्यूज चॅनलवर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. पुत्रावर जीवघेणा हल्ला, 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. तळोदा शहरातील तळोदा अक्कलकुवा बायपास रोडवर जुन्या भांडणाच्या कारणावरून बेकायदेशीर जमाव जमवून एका व्यक्तीसह त्याच्या मुलाला बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात 6 जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी नाशिर सत्तार मन्यार, वय 45 वर्षे, राहणार इलाही चौक तळोदा, हे 3 मे रोजी रात्रीच्या सुमारास बायपास रोडवरून जात असताना हा हल्ला झाला. पूर्व वैमनस्यातून आरोपींनी संगनमत करून नाशिर यांना गाठले आणि त्यांच्यावर हल्ला चढवला. आरोपी युसुफ अन्सारी याने नाशिर यांच्या डोक्यावर लोखंडी पाईपने गंभीर वार केले. अकील आणि फय्याज अमीर अन्सारी यांनी पाईपचा वापर करून नाशिर यांच्या पाठीवर, पोटावर, पायावर आणि तोंडावर जबर मारहाण केली. सावीर अन्सारी आणि डॅनी अन्सारी यांनी फिर्यादीला अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. वडिलांना वाचवण्यासाठी गेलेला मुलगा शाहिद नाशिर मन्यार यालाही आरोपींनी मारहाण केली. या घटनेनंतर नाशिर मन्यार यांनी दिलेल्या तक्रारीवरून तळोदा पोलिसांनी 6 आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक राजन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी गौतम बोराळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. आरोपींच्या अटकेसाठी हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बेधडक मी मराठी न्यूजसाठी सुमित गिरासे, तळोदा.